हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. सन्माननीय गणेश कडव यांना विनंती आहे, कृपया स्टेजवर यायचं आहे. गणेश कडव. त्याचबरोबर सर्व खेळाडूंचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि सर्वांचे धन्यवाद. कारण सकाळी 7 वाजल्यापासून आता वाजले 6:15. सर्वांचे हार्दिक अभिनंदन. आमच्या सर्व सन्माननीय सदस्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, ज्यांनी आतापर्यंत साथ दिली. बस गुरुनी बोलवलं. या ठिकाणी उपस्थित असलेले मंगेश, आमचे सुकाणू समिती नव्यानं तयार केली आर आर सावंतनी स्वतः. ट्रिपल आर सावंत साहेब, संजय पाटील आसुडगाव, एमओजीचे अध्यक्ष अरुण मस्कर, आमचे एस बी पी एलचे उपाध्यक्ष आनंद पाटील, तुलसी हार्मोनीचे कॅप्टन प्रसन्नाजी, सालाबतपणे याही वर्षी आपल्याला ज्यांनी टी शर्ट स्पॉन्सर केले ते रत्नदीप स्पोर्ट्स क्लबचे कप्तान आणि आमचे मित्र माजी सभापती नगरसेवक मनोहर म्हात्रे, त्याचबरोबर केबीसीचे खजिनदार महेंद्र कांबळे साहेब, विश्व संदेशचे मालक आणि श्री साई संघाचे मालक, विजेत्या संघाचे मालक सुरेंद्र अण्णा कोरडे साहेब, रामनाथ पाटील साहेब, एकंबे साहेब, देशपांडे साहेब, रमाकांत भगत साहेब, उगे साहेब, योगेश पाटील, प्रकाश शेळके, प्रदीप इंगळे, सुहास पाटील, रत्नाकर वाघ, आशिष मोकल, मांडे साहेब, विनरकर साहेब, आमचे अध्यक्ष सुभाष गावडे साहेब, आमच्या केबीसीचे अध्यक्ष मोतीलाल कोळी, सुरेश म्हात्रे, प्रकाश शेळके, संजय मांडे साहेब, संतोष शेटे, प्रमोद खेडे, तपासे साहेब, शंकर वगैरे, प्रमोद भोईर आणि घाडगे साहेब, त्याचबरोबर नाईक साहेब यांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे. मी सर्वांना विनंती करतो, आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने अथक मेहनतीतून ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे. त्यामुळे आमच्या या चारही ग्रुप करता सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्यात. खांदा कॉलनीमधील हे 10वं पर्व आहे. आमचे मित्र स्वर्गीय संजय दिनकर भोपी साहेबांनी ही स्पर्धा सुरू केली. आनंदी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही ह्या सर्वांनी हे 10वं पर्व आहे. खांदा कॉलनीतील जनता या स्पर्धेची मनापासून वाट बघत असते, कोणतंही गालबोट न लागता, कारण आम्ही सर्व आपल्यात मिसळून असतो, मिळून मिसळून वर्षभर. त्यामुळं ही स्पर्धा यशस्वी होते. बाहेरचे खेळाडू आम्ही खेळवत नाही, ती एक प्रथा चांगली आहे. या ठिकाणी मी आमच्या या मंडळाचे सदस्य सेक्टर 7चे युवराज पेडसे यांना विनंती करेन, आपण कृपया फोटोसाठी स्टेज जवळ यायचं आहे. या सर्व कार्य आपण चित्रित करायचे आहेत. प्रकाश जाधव, लक्ष्मण गाजरे यांनाही विनंती आहे, कृपया स्टेजवर यायचं. सगळ्यांची नाव घेतली, आमच्यापैकी कोणाचं नाव राहिलं असेल तर मी माफी मागतो. मंगेश निवंगरे घेतलेला आहे, लक्ष्मण गाजरे आलेले आहेत. मी सनी भोपी यांना विनंती करतो, आपण कृपया बक्षीस समारंभाकरता यादी द्यावी. या स्पर्धेकरिता ज्यांचं स्वयंस्फूर्तीनं कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर कृपया स्टेजवर यायचं आहे. या स्पर्धेसाठी राजू दगडे यांना विनंती, पण कृपया स्टेजवरती यायचं आहे. राजू दगडे असेल किंवा मंगेश वर्दे असतील, या स्पर्धेकरिता ज्यांना मनोगत दोन दोन शब्दाचं मनोगत व्यक्त करायचं असेल त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. आवाज कट होतोय. राजू दगडे या सामन्याचा मानकरी देखील आहे आणि वर्षानुवर्षे तो खेळत असतो. पोलीस खात्यात
हॅलो. हॅलो हॅलो. मी महाराष्ट्र पोलीस दलातील आणि आमचे मित्र राजू दगडे यांना या स्पर्धेकरता दोन दोन शब्द मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. ही स्पर्धा त्यांच्या नावाने सुरू झाली. ते आमचे मित्र पण आहेत होते आणि स्वर्गीय संजय दिनकर बोपीसाहेब यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा साकार झालेली आहे. आणि या स्पर्धेत खांदा कॉलनीची सर्वात मोठी स्पर्धा, या महात्मा स्कूलच्या मैदानावरची सर्वात मोठी स्पर्धा ही 40+ ही स्पर्धा होत असते. आणि दिवसेंदिवस म्हणजे जशी आता गेले 7-8 वर्ष, 8-10 वर्ष झाली, 10 वर्ष झाली या स्पर्धेला सुरुवात होत. तर उत्कृष्टरित्या याच्यामध्ये ओपनला देखील एवढे संघ भाग घेत नाहीत. 12 संघ किंवा 10 संघ असतात आणि या स्पर्धेमध्ये 16 संघ असतात. तर 40+ची जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये खांदा कॉलनीचे खरोखर चांगले खेळाडू आहेत, जे मॉर्निंग ग्रुप असेल किंवा ज्या सोसायटीच्या टीम आहेत, हे सर्वजण इतके चांगल्या प्रकारचे स्वतःचा फिटनेस ठेवलेला आहे आणि त्यामुळं ही स्पर्धा एकदम उत्कृष्टरित्या पार पाडली जाते. धन्यवाद. या मुळात या स्पर्धेचं एक गमक होतं, आपल्या स्लोगन होतं, एक धाव स्वास्थ्यासाठी, स्वतःच्या स्वास्थ्यासाठी. 40+ची खांदा कॉलनीतली जी योजना होती ती आपले मित्र स्वर्गीय संजय भोपी नगरसेवक यांच्या योजनेतून आणि आमच्या आनंदी ग्रुपच्या योजनेतून ही स्पर्धा सुरू झालेली आहे. यानंतर मी आमचे मार्गदर्शक आनंदी ग्रुपचे आणि आमच्या सर्वांचे आधारस्तंभ असे रमाकांत भगत यांना विनंती करतोय, आपण 2 शब्द मार्गदर्शन करावे. रामराम मंडळी, भीमराव पवारनी माझं अर्ध काम कमी केलेलं आहे, त्याने तुमचं स्वागतही केलेलं आहे आणि आभारही केलेला आहे. आता माझ्याकडे प्रश्न राहिला की आजची जी मला जो माहोल वाटतोय, जी प्रगती वाटते, जी 14 पासून ते आजपर्यंत म्हणजे 25 पर्यंत, याचा जर मी जी प्रगतीचा आलेख काढला तर म्हणजे ज्ञानोबारायाची जी गोवी आहे, इवल्याचे रोप लाविले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी, मोगरा फुलवला, मोगरा फुलवला. खरंच ज्ञानदेवे रचिला पाया आणि आनंदी ग्रुप झाला शे कळस. म्हणजे ह्याने जी आजची प्रगती केली, भेपू साहेबांनी पाया रचला, अनेक उपक्रम आणले, पण जे आज खऱ्या अर्थाने ते उच्च पातळीवर नेलंय त्याचं श्रेय संपूर्ण आनंदी ग्रुपला देतो. आज तुम्ही नुसते जिंकले बक्षीस घेऊन जाणार नाही, तुम्ही सगळे संसारी माणसं आहात. तुम्ही कुठल्या अवस्थेमध्ये खेळता, आता घरी जाऊन तुम्हाला काय विचारणा होईल, कुठं लागलं असेल तर कुठं बाम लावा लागेल ती फॅमिली बघेल. पण तुम्ही आज ते वेळ काढला संसारातून येऊन, आणि काही काही जिद्द पाहिले मी. ते एक संत होते, त्यांचं मराठी ज्येष्ठ नागरिक आमचे असतील, ते खरं फिल्डिंग करताना पडले, बॅटिंग करताना देखील पडले, पण ते इंजुअर्ड होऊन परत न आले, ते खेळले. ही जिद्द ही संसारामध्ये उपयोगी पडेल. तुम्ही आज आपण जे आलोय हे खेळतोय नुसतं आपल्या खेळासाठी नाही, तर हे जे आपल्या जो गुणवत्ता आहे ही घरी संसाराला उपयोगी पडेल. संसारामध्ये जिद्द लागते, मेहनत लागते, चिकाटी लागते, हे गुण आपल्या खेळामध्ये मिळतात. आणि हे वृद्धिंगत हो, नुसतं बक्षीस म्हणजे काय मोठे पण नव्हे, तर ही गुणवत्ता आपल्या घरासाठी आणि संसाराची उपयोग पडाल. आणि भविष्यामध्ये जे हारले ते पण जिंकले असे मी समजतो. गेल्या वर्षी जे जिंकले होते ते यंदा हारले, जे हारले होते पुढल्या वर्षी काय सांगता येतं ते आपला गेम. हा, तर या ठिकाणी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद भगत साहेब. खरोखर मी सांगायला मला आनंद होतोय, या आमच्या आनंदी ग्रुपतर्फे खांदा कॉलनीमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही पहिल्या दिवसापासून वर्षाच्या, कारण आम्ही वर्षाच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी आम्ही दिवाळी पहाट असो किंवा जानेवारी फेब्रुवारीमध्ये KPL SBPL असो, त्यानंतर 8 मार्चला जागतिक महिला मॅरेथॉन दिन आपण साजरा करतो. त्यानंतर हो, यानंतर आपण या ठिकाणी मला वाटते आपल्या आनंदी ग्रुपच्या वतीने विविध कार्यक्रम साजरे करत असतो. याच्यानंतर मी आपले सर्वांचे लाडके रत्नदीप स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आणि नगरसेवक मनोहर शेठ म्हात्रे यांना विनंती करतो की आपण 2 शब्द मार्गदर्शन करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या या सर्व SPBLचे अध्यक्ष
सुभाष गावडे असतील, उपाध्यक्ष आनंद पाटील असतील, प्रसन्नजीत असेल, आशिष मोकोल असेल आणि हो 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 मग ते मला द्या ना. नाही नाही मी या ठिकाणी मी महत्त्वाचं एक निवेदन करतोय. या ठिकाणी ही जी स्पर्धा यशस्वी केली त्या स्पर्धेसाठी ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे, गेली 1 महिना पूर्णपणे योगदान दिलेलं आहे, आपलं कुटुंब सांभाळून, मैत्री सांभाळून, ते आपल्या संजय भोपी प्रीमियर लीग कार्यकारी 2025-26चे अध्यक्ष सुभाष गावडे यांनी पुढे यावं. हे आमचे सुभाष गावडे प्रामाणिकपणे आपल्या ग्रुपसाठी झटतात आणि कार्यक्रम करतात. कार्याध्यक्ष सतीश म्हात्रे, त्याला तर तुम्ही सगळे ओळखता, माझ्या एस टीमचा कर्णधार आहे. त्यानंतर सचिव प्रशांत वावळ आहेत का, सचिव प्रशांत वावळ. त्यानंतर सहसचिव मंगेश नेवंगरे, मंगेश या, मंगेश पुढे या. उपाध्यक्ष आनंद पाटील, आनंद पाटील साहेब या. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा. उपाध्यक्ष आशिष मोकल, खजिनदार प्रमोद भोईर, या सर्वांनी एवढी मेहनत घेतलेली आहे. सहखजिनदार शंकर वगैरे या. त्यानंतर ह्या ग्रुप या सर्व या वर्षीच्या सर्व या कार्यकारिणीच्या पाठी असलेले आपले आनंदी ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील गुरु यांना देखील विनंती करतो. अध्यक्ष एस-ए-पीचे दशरथ म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. अध्यक्ष MYGचे अरुण मस्कर यांना देखील विनंती करतो पुढे यायचं आहे. अध्यक्ष RCCचे मी स्वतःच भीमराव पवार, अध्यक्ष KBCचे मोतीलाल कोळी यांना देखील विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. हे सर्व पदाधिकारी असतील, आम्ही ह्या आनंदी ग्रुप करता हे सर्व काम करतो. SBSCचे अध्यक्ष वर राहिले कुमार अभिषेक संजय भोपी, माफ करा सनीचं नाव राहून गेलं. या आपल्या SBSCचे जे अध्यक्ष आहेत संजय भोपी यांचे चिरंजीव कुमार अभिषेक संजय भोपी यांनी जी मेहनत घेतली आहे आणि जी KCCAनं हे ग्राउंड तयार करण्यासाठी जी मेहनत घेतली अक्षरशः वाखाणण्याजोगं आहे. मी त्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. रामनाथ दादा गोवारी यांनी पाण्याचे टँकर दिले, मनोहर शेठ म्हात्रे यांनी आम्हाला रोलर दिला आणि त्यांनी मदत केली. यानंतर मी जास्त न वेळ घेता मनोहर म्हात्रे साहेबांना विनंती करतो, आपण 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. मला वाटते गेली सतत 3 वर्षे ट्रॉफी जिंकणारे आपले मनोहर म्हात्रे साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. बॅड लक यावेळी ते ह्या स्पर्धेत नाही खेळले, पहिल्या मॅचला हरले, त्याच्यामुळं आज मनोहर म्हात्रे साहेब थोडेसे नर्वस असतील, परंतु मी त्यांना विनंती करेन आपण हसतमुख आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझं नाव मनोहर म्हात्रे आहे, मनोहर भोईर नाही. आपली जी पहिचान आहे तीच ठेवायची, दुसऱ्यांची पहिचान आपल्याला नको. खरं तर म्हणजे संजय भोपी प्रीमियर लीग या जो उपक्रम आपण क्रिकेट मॅचेस 40+ या ठिकाणी खेळवतो, ह्या मॅचेस खेळवत असताना आनंदी ग्रुपचे सर्व आमचे संजय पाटील साहेब, मॉर्निंग योगा ग्रुप, ACFK, संजय भोपी सोशल क्लब, अभिषेक भोपी, आणि मला असं वाटतंय का KBC ह्या टीमचा किंवा ह्या नाव आपण टी शर्टवरती छापला नाही. त्यांची सकाळी जी तक्रार होती ती पुढच्या वेळेस ती आपण दुरुस्ती करू आणि टी शर्टवरती त्यांचंही नाव येईल हे मी आश्वासन देतो. खरं तर म्हणजे या ठिकाणी आपण 40+ मॅचेस खेळतो, जसे आपण 40+ नाही, आता 50 ओलांडली म्हणजे अर्धे पाय आपले समजून जा कुठे जायचे ते हसण्यावर नव्हतं सगळं. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. असंच प्रत्येकाने खांदा कॉलनीमधील सर्व नागरिकांसाठी हा असा उपक्रम मला वाटतं फक्त आनंदी ग्रुपने नव्हे तर इतर ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांनी पण अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवावे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनीही सुद्धा राबवावे, कारण जे कष्ट करायला लागतात ते त्यांना माहिती आहे का बाबा काय 10-15 दिवस कलेक्शन गोळा करणे, ग्राउंडची तयारी करणे, आणि जे सर्वप्रथम जे मेन म्हणजे जी पिचवरती आपण खेळतो अजूनही पिच तशीचे तशी, खेळपट्टी तशीचे तशी आहे, काही त्याच्यामध्ये खराबी झालेली नाही. या ठिकाणी सर्व खेळाडूंचा प्रथम पारितोषिक ज्यांनी पटकावला आहे त्यांचंही देखील हार्दिक आभार, अभिनंदन. द्वितीय पारितोषिक ज्यांनी पटकावलं त्यांचंही हार्दिक अभिनंदन. तृतीय पारितोषिक ज्यांनी पटकावलं त्यांचंही हार्दिक अभिनंदन. आणि चतुर्थ
पारितोषिक ज्यांनी पटकावलं त्यांचे हार्दिक अभिनंदन. सर्व उपस्थित मान्यवरांनी मला 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद भाऊ. आम्ही प्रेमानं आपल्याला नेहमी भाऊ बोलतो, त्यामुळं चुकून जर का माझ्याकडून आपल्या नावामध्ये बदल झाला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. यानंतर पुढील स्पर्धेचं बक्षीस समारंभ मी करण्याकरिता जयेश यांना विनंती करतो, आपण बक्षीस समारंभाकरिता ओळायचं आहे. प्रथमतः मी विनंती करेन मान्यवरांना की कृपया सर्वांनी आसनस्थ व्हा. या आपण पहिला पारितोषिक देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून, अर्थात अंतिम सामना मॅन ऑफ द मॅच. या आपण पहिला देत आहोत पुरस्कार, जो अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी रत्नाकरजी वाघ साहेब, आर सावंत साहेब यांना विनंती करेन यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, ज्याने 16 धावांची खेळी केली, 2 विकेट मिळवल्या. मी विनंती करेन रत्नाकरजी वाघ साहेब आणि आर सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देणार आहोत. ज्याने 16 धावांची खेळी केली, 2 विकेट मिळवल्या, मोक्याच्या क्षणी तो संघासाठी धावून आला. राजू राहिला या मॅचचा, फायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार या राजू दगडे, ज्यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. फायनल मॅच आणि ज्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो देत असताना फायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सहकार्य यांच्या माध्यमातून लाभलं, या आपण ऑफिशियल्स म्हणून सन्मानित करतो आहोत. विशालजी पाटील सर जे पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हाला लाभले, ज्यांचा विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. 2 पंच लाभले होते, पप्पूजी गायकवाड आणि विशालजी पाटील, त्यापैकी आपण सन्मान करतो आहोत. विशालजी पाटील सर या आपला विशेष सन्मान करत असताना आम्हाला अभिमान वाटतो. रायगड प्रीमियर लीग मध्ये असेल, रायगडच्या मोठ्या स्पर्धांमध्ये असेल आणि उत्कृष्ट कलाकार म्हणून यांना आपण सिनेमा सृष्टीमध्ये देखील पाहतो, असे विशालजी पाटील सर यांचा विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. शंकरजी बगरे साहेब आणि सुधाकरजी पाटोकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात येईल. या विशेष सन्मान करतो आहोत आपण अर्थात विशालजी पाटील सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. दुसरा सन्मान या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मंडप डेकोरेटर्स राकेशजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान करणार आहोत. मंडप डेकोरेटर्स राकेशजी पाटील साहेब, आपण आपला विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. या राकेशजी पाटील साहेब यांचा सन्मान करण्यात येईल. वसंतजी शेळके साहेब आणि विनेरकर साहेब यांच्या शुभ हस्ते मंडप डेकोरेटर्स राकेशजी पाटील साहेब आपण सन्मानित करतो आहोत. या विनंती करेन शेळके साहेब या आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येईल. या शेळके साहेब. या आपण हा सन्मान जो करतो आहोत या स्पर्धेचे मंडप डेकोरेटर्स म्हणून राकेशजी पाटील साहेब. पुढील सन्मान आमचे डीजे मास्टर, डीजे साऊंड अर्थात रोशनजी पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात येईल. प्रमोदजी बेर्डे आणि रमाकांतजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते, प्रमोदजी बेर्डे साहेब आणि रमाकांतजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते आमचे डीजे मास्टर रोशनजी पाटील यांचा सन्मान देखील करण्यात येईल. रोशनजी पाटील साहेब ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. पहिला सन्मान जो बिहाफ मध्ये होता मंडप डेकोरेटर्स यांच्या, जो त्यांनी स्वीकारला, तर नंतर आपण सन्मानित करतो आहोत लाईव्ह इंटरनेट जो आम्हाला लाभला, अर्थात सचिनजी म्हात्रे आय वन नेट यांचा सन्मान इथे करण्यात येईल. आणि हा सन्मान करण्यासाठी दत्ताजी कुलकर्णी साहेब, रामनाथजी पाटील साहेब आणि किसनजी गाडगे साहेब यांना मी विनंती करेन की आपण यावं आपल्या शुभ हस्ते. या आपण सन्मानित करतो आहोत आय वन इंटरनेटचे सचिनजी म्हात्रे यांचा सन्मान इथे करण्यात येईल. सचिनजी म्हात्रे आय वन इंटरनेट, जे आम्हाला मोफत स्वरूपामध्ये या स्पर्धेमध्ये लाभलं.
या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. यूट्यूब लाईव्ह ज्यांचा सन्मान इथे करण्यात येत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून या युवा व्यक्तीने एक नवीन संकल्पना आणली. 17 लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षेपण पाहायला मिळालं. एक मराठी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आगामी कालावधीमध्ये अनेक स्पर्धा ते कव्हर करत असताना पाहायला मिळतील. विनायकजी कोळी अर्थात विनू कोळी यांचा सन्मान इथे करण्यात येईल. मी विनंती करतोय विश्रामजी एकंबे साहेब, भास्करजी आहिरे साहेब आणि गाजरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करण्यात येईल. या युवा खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. स्वतःची युट्यूब वाहिनी त्यांनी इथे तयार केली आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आई एकविरेचरणी प्रार्थना की आपण अनेक यशाची उंच शिखर गाठोत. त्यासाठी आई एकविरेचरणी निश्चितच आम्ही प्रार्थना करतो आहोत. पुढील सन्मान या आपण करतो आहोत KCCA चे अर्थातच ग्राउंड वर्क्स करणारे एकत्रित सन्मान करण्यात येईल. अर्थात सचिन धोत्रे, सचिन नाईक आणि संपूर्ण मित्र परिवार आपण उपस्थित असाल तर या आपला सन्मान आम्ही करतो आहोत. आणि सतीजी म्हात्रे साहेब, प्रकाशजी तपासे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात येईल. या संपूर्ण मित्र परिवार मी विनंती करेन KCCA ग्राउंड स्टाफ म्हणून त्यांनी चांगली भूमिका अदा केली आणि त्यांचा विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून व्हॉलेंटियर्स म्हणून कामकाज करणारे ऋषी साबळे आणि संपूर्ण मित्र परिवार त्यांचा सन्मान करण्यासाठी मी तानाजीजी करबे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करावा. संपूर्ण व्हॉलेंटियर्स या स्पर्धेच्या माध्यमातून ऋषी साबळे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार इथे अहोरात्र मेहनत घेत असताना आपण त्यांना नेहमीच पाहिलं. सन्मानित करण्यात येत असताना आपण पाहत आहोत. पुढील सन्मान या आपण यानंतर आज संपूर्ण दिवसभर ज्यांची कॉमेंट्रीच्या माध्यमातून आपलं मी योगेशजी मांडे साहेबांनी आणि नायक साहेबांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते एका अशा माणसाचं आपण इथे स्वागत करत आहोत ना की ज्याने या कार्यक्रमाची शोभा वाढवली. संपूर्ण रायगड ठाणे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कॉमेंट्रीच्या जगात ज्यांचं खूप मोठं नाव आहे. बिग बॅश मध्ये देखील ज्याने कॉमेंट्री केली होती आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की तो माणूस आपल्या खांदा कॉलनीतील आहे. आमच्या विनंतीला मान देऊन ते इथे आले त्याबद्दल पुन्हा एकदा जयेशजी सरांचं इथे हार्दिक अभिनंदन करतो आणि पुन्हा बोलवतो त्यांना इकडे समालोचन कक्षामध्ये. या पण या स्पर्धेचे काही पुरस्कार जे महत्वाचे आहेत ते प्रदान करतो आहोत. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज देण्यात येईल पुरस्कार. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज आणि हा पुरस्कार देण्यासाठी आपण आमंत्रित करतो आहोत कोरडे साहेब, तपासे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. कोरडे साहेब आणि तपासे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. ज्याने उत्कृष्ट दर्जाचा खेळ केला, या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी राहिला, धावा ज्याने खोऱ्याने गोळा केला. आणि देशपांडे साहेब यांना मी विनंती करेन आपण देखील उपस्थित व्हा. या आपण आमंत्रित करूयात या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. एनी गेसेस? प्रमोद राहिले या स्पर्धेचा बेस्ट बॅटर, ज्याच्या बॅट मधून धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाला. MCG संघाचा प्रमोद. MCG टीमचा प्रमोद. एक्स्ट्राऑर्डिनरी बॅटिंग त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाली.
उत्कृष्ट बॅट्समन पुरस्कार आपण देत आहोत प्रमोद याला. उत्कृष्ट फलंदाजी त्याने साकारली. तदनंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करेन. पुरस्कार देशपांडे साहेब, महेंद्रजी कांबळे साहेब आणि अगदी त्याच वेळेला उत्कृष्ट गोलंदाज गोगे साहेब, देशपांडे साहेब आणि महेंद्रजी कांबळे साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज पहा, त्यांनी गोलंदाजी करत असताना आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये प्रत्येक फलंदाजाला फासलं. गोलंदाजाचं नाव आहे, आमंत्रित करूया का? कोणी सांगेल, व्यासपीठ सांगेल का कोणाला द्यायचं 40+ मधून? उत्कृष्ट गोलंदाज. काही जण म्हणतात पवार साहेब, पण बाकी गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. या आमंत्रित करतो आहोत आपण ACFK टीमचा उत्कृष्ट गोलंदाज भीमराव पवार राहिलेत या स्पर्धेचे उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज, द मॅन विथ गोल्डन आर्म. 7 विकेट त्यांच्या नावावरती आहेत. उत्कृष्ट गोलंदाज. 3 धावांचे षटक, 2 धावांचे षटक हे त्यांनी हाताळलं. हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येतोय आणि 2000 रुपयाचा कॅश प्राइज ही देणं बाकी आहे. चला, 2000 रुपयाचं कॅश प्राइज होतं तेही प्रदान करा. पुढील पुरस्कार जो देण्यासाठी आपण आमंत्रित करूयात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रमोदजी भोईर साहेब, मंगेशजी निर्गुणे साहेब, शेट्टे साहेब आणि विचारे साहेब. मी विनंती करेन चारही मान्यवरांना आपण येऊन उपस्थित व्हा. 2000 रुपयाचा कॅश प्राइज देखील देण्यात येत आहे. क्या बात आहे. जे आपण बोललो होतो ते आपण करतोच. कॅश प्राइज इथे प्रदान करण्यात येत आहे. भीमरावजी पवार साहेब यांना हे कॅश प्राइज आलंय. चला, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा आमंत्रित करूयात प्रमोदजी भोईर साहेब, मंगेशजी निर्गुणे साहेब, शेट्टे साहेब आणि विचारे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. या आपण हा पुरस्कार देत आहोत. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या आमंत्रित करूयात ज्याला पुरस्कार देण्यात येईल. अर्थात आणखीन एक पुरस्कार जातोय ACFK टीम मध्ये. सतीश मात्रे राहिल्यात या स्पर्धेचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेच्या माध्यमातून एक शो मॅच खेळवण्यात आली होती. हा पुरस्कार आपण देतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्क्रीनवरती आपण पाहत आहोत जो उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार इथे देण्यात येतोय. एक शो मॅच खेळवण्यात आली होती, एक प्रेक्षणीय लढत. MYG आणि विपक्ष KBC ज्यामध्ये विजेता राहिला होता MYC संघ आणि त्याचे संघाचे संघमालक आणि संघनायक अरुणजी मस्कर साहेब यांना आपण पाहिलं, ज्यांनी संपूर्ण संघ बांधला. या संपूर्ण संघाला आमंत्रित करूयात. हा पारितोषिक देण्यासाठी मी संपूर्ण महिला भगिनींना विनंती करेन. या संपूर्ण महिला भगिनींच्या हस्ते शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. विजेता संघ शो मॅचचा संपूर्ण महिला व्यासपीठ यांना विनंती करूयात. चला, या संपूर्ण संघ MYG हा पुरस्कार इथे देण्यात जाईल. महिला भगिनींच्या हस्तेच आपण हा पुरस्कार देत आहोत. महिला आघाडी MYG टीम या शो मॅचचे विजेते. बोला गणपती बाप्पा. शो मॅचचा हा पुरस्कार आपण प्रदान करतो आहोत. या पुढचा पारितोषिक चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक इथे देण्यात येईल. चतुर्थ क्रमांक पारितोषिक इथे देण्यात येत आहे. मोकल साहेबांना विनंती करेन आपण पुढे यावं. गणेशजी कडव साहेब आपण पुढे यावं आणि सुरेंद्रांना आपण देखील या. सुरेंद्रांना आपण पुढे यावं.
गणेशजी कडव साहेब आपण पुढे यावं आणि मोकल साहेब आपण देखील पुढे या. आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक संपूर्ण संघ या स्पर्धेतला चतुर्थ क्रमांकाचा हकदार संजय भोपी प्रीमियर लीग 2025 चा सेक्टर 7 जय माता दी संघ या स्पर्धेमध्ये उतरला आणि चतुर्थ क्रमांकाचा हकदार. एकदा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करतो आहोत या संघाचं. सेक्टर 7 मध्ये या संघाने एक चांगलं प्रदर्शन करत असताना आपण पाहिलं. चतुर्थ क्रमांकाचा हकदार हा संघ राहिला. चतुर्थ क्रमांक आपण पुरस्कार प्रदान केलाय. मुकुल साहेब, गणेशजी कडव साहेब आणि त्याच वेळेला सुरेंद्र अण्णा यांच्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांक गणपत बाप्पा हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असताना तदनंतर तृतीय क्रमांकाचा हकदार, तृतीय क्रमांक संघ ज्याला पुरस्कार देण्यासाठी आपण आमंत्रित करतोय संजू शेठ अरुणजी मस्कर साहेब, प्रसन्ना साहेब आणि बाळाभाऊ यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या पण तृतीय क्रमांकाचा हकदार देण्यासाठी मी आमंत्रित करेन संजू शेठ साहेब, मस्कर साहेब, प्रसन्ना साहेब आणि बाळाभाऊ यांना विनंती करेन या आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या संपूर्ण व्यासपीठ मी विनंती करेन पुन्हा एकदा 4 मान्यवरांची नावं. MCG संघ या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा हकदार MCG यांना आपण आमंत्रित करतो आहोत. MCG ज्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येतोय. या पण द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हकदार द्वितीय क्रमांकाचा संघ अर्थात ACFK याला पुरस्कार देण्यासाठी आपण आमंत्रित करूयात. लक्ष्मणजी साळुंके साहेब, आनंदजी पाटील साहेब, मोतीलालजी कोळी साहेब आणि भीमरावजी पवार साहेब. आनंदजी पाटील साहेब, मोतीलालजी कोळी साहेब आणि भीमरावजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक किती देण्यात येईल. द्वितीय क्रमांक अनंतजी पाटील साहेब, भीमरावजी पवार साहेब आणि मोतीलालजी कोळी साहेब. मी संजयजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण प्रदान करावा. द्वितीय क्रमांक या स्पर्धेचा ACFK संघ राहिला या द्वितीय क्रमांकाचा हकदार. बोला गणपती बाप्पा. वाईल्ड कार्ड एंट्री राहिली होती मंगेश ठाकूर यांची आणि काय खेळले ते. मिळणूक कोळी यांनी या संघामध्ये त्यांना स्थान दिलं होतं. चला, फायनलचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार या स्पर्धेचा देण्याआधी या स्पर्धेचा वैयक्तिक पुरस्कार जो स्पर्धेतला महत्वाचा राहतो जो देण्यासाठी आपण आमंत्रित करूयात. आमंत्रित करतो आहोत सुभाजी गावडे साहेब आणि स्वतः अभिजितजी भोपी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार देण्यात येतोय. अर्थात त्याने बॅटिंग केली, बॉलिंग केली, क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं केलं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा महत्वाचा पुरस्कार देण्यात येईल. जिथे आपण हा पुरस्कार आमंत्रित करतो आहोत खेळाडूचं नाव आहे वन मॅन शो.
वन मॅन शो राजू दगडे राहिला या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा हकदार. काय खेळले तपला हातून. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार इथे आपण देत आहोत. राजू दगडे यांना आमंत्रित करूयात. मनोहर शेठ म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. त्याच वेळेला संजयजी पाटील साहेब यांना मी आमंत्रित करतो आहोत. या स्पर्धेचा मानाचा करंडक प्रथम क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी मनोहर शेठ म्हात्रे साहेब आणि संजयजी पाटील साहेब. श्री साई सचिन 11 संघ राहिलाय या 10व्या पर्वाचा विजेता. 10व्या पर्वाचा विजेता संजय भोपी प्रीमियर लीग 2025च्या 10व्या पर्वाचा विजेता संघ, ज्याला आपण देत आहोत हा मानाचा करंडक. अंतिम विजेता या मेगा फायनलचा, ज्याला आपण एक मानाचा करंडक देऊन सन्मानित करतो आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा या